मालक तुम्ही काय करताय? काय नाही ते पावसाळ्यात कपडे इकडे वाळत घातले ना दोरीवर तर ते ओले राहतात, वाळत नाही, म्हणून ते वरती असं कुठेतरी दोरी बांधून वाळत घालायचा विचार करतोय. अंजलीने केलंय ना तसं, पण दोरी आणायला हवी त्यासाठी. मालक तेवढ्यासाठी नवीन दोरी कशा पायी आणताय तुम्ही? मी आज चुटकी वाजवते सुकवते ना. तुम्ही असे जादू करत जाऊ नका, कोणी बघितलं तर आपण पकडले जाऊ. मालक तुम्हाला त्रास झालेला ना मला नाही आवडत, म्हणून मी जादू करते. आपण एवढ्यात मालक जाऊ दे, आज सुट्टी आहे ना तुम्हाला, मग तुम्ही कशा पायी काम करताय? मी करते काम. थांबा. अहो नको, राहू दे. ऐका मालक तुम्ही माझं ऐका, मग मी तुमचं ऐकते. तुम्ही नाही करायचं का? सोबत नाही येत ना तोपर्यंत आज जाऊन आराम करा तुम्ही. मी समधी काम आटपते आणि आता पाऊस बी पडत नाही, मी इथंच कपडे वाळत घालते. बर. अरे वा मालक, तुम्ही पुस्तक वाचताय? हो. छान, वाचा तुम्ही. ए मोन्या, मोन्या, ए मोन्या, काय रे? अरे तुला पुस्तक माझ्यासाठी आणायला सांगितलं, तू काय वाचत बसलं? दे इकडे. राहुल साहेब, मालक पुस्तक वाचतायत ना? हा धर ना मोन्या, वाच वाच वाच, काही प्रॉब्लेम नाही. पाहिजे तर मग मी नंतर येतो, तेवढंच तुला भेटता येईल परत. मोन्या, तुला परत भेटता येईल मला पुस्तकाच्या निमित्तानं. राहुल तू घेऊन जा, मी नंतर वाचतो. चालेल चालेल मला काही प्रॉब्लेम नाही. येतो भानू. मालक दुसरं कोणतरी पुस्तक वाचा. नाही, सध्या घरात दुसरं पुस्तक नाहीच आहे. नाहीये? थांबा. मालक हे घ्या, तुम्ही हे पुस्तक वाचा, तेवढंच तुमचा टाइमपास होईल. आपल्या जोडीदाराला सुखी ठेवण्याचे 101 उपाय वाचतो. अरे बापरे, आज सुट्टी असली तरी स्वयंपाक करायलाच हवा. शोभा येण्याच्या सगळं आवरून घेतो. मालक तुम्ही बसा, मी करते. अहो नको, मी करतो. शोभा येण्याच्या जेवण. मालक तुम्ही बसा, नाही तर मी समधी कामं जादूनी करी ना. नाही वाचतो. मालकांना खरंच त्यांचे छंद जोपासायला टाइमच नाही. सासूबाईंचा फोन आलेला, राहुलला गावाला बोलवून घेत होत्या. का? काही नाही हो, दर आठवड्याला फोन करतात. आता काम सोडून तर नाही जाऊ शकत ना. सुट्टी असेल तेव्हा वेळ काढून जायचं जरा. वहिनी तुम्ही माझ्या सासूबाईंना ओळखत नाही म्हणून असं बोलताय. जाम खासतेत त्या. त्यांनी ठरवलं ना तर राहुलला पदराला बांधून गावीच ठेवून घेतील. आता मी कसं बस राहुलला माझ्या मुठीत ठेवलंय. आता लग्न झाल्यानंतर गावाला बदली करून राहूया असं म्हणत होता. बापरे, माझं बरं बाबा, लग्न होऊन या घरात आले ना, सासू नाही, सासरे नाही, सासूरवासच नाही. पण चाळीतली सगळी लोक म्हणतात की माझी सासू स्वभावाने खूप चांगली होती. कुणाशी भांडण नाही, कधी आवाज चढवून बोलली नाही. वा, आमचे हे ना सासूबाईंच्याच वळणावर गेलेत. मोहनदादांसारखा नवरा भेटायला पण भाग्य लागतंय बघा.
आता आमच्या गावचा परशा काय केलं त्याने? बायकोचा खून केला. बापरे, काय सांगतेस काय? हा मग अगं, तर नवऱ्यानं ना चापकाने फोडून काढलं पाहिजे. पण आता नवऱ्यानेच बायकोचा खून करायचं ठरवल्यावर एकटी बाई काय करणार? पुरुषाची ताकद केवढी असते बघा. बाईनेच सबुरीने घ्यायला पाहिजे. पण प्रत्येक वेळेला बाईनेच का घ्यायचं सबुरीने? लग्नाच्या आधी ना नवऱ्याचा स्वभाव कळलाच पाहिजे. आता आमच्या यांचा स्वभाव बघ. अहो पण वहिनी, त्याने काय होतंय? कसं कळणार कोणाच्या डोक्यात काय आलं तर? हा, आणि केला एकदम खून बायकोचा, कसं कळणार? कमाल आहे. हा वहिनी, आणि आजकाल कोणाचा भरोसा नाही हो. हा, खूप दिवस झाले टाइमपास नाही झालाय. कधी काही होऊ शकतं. नवरा असा आस्ता मारू शकतो बघा. मला शोभते, किती छान वाटतंय. तुम्ही तर गप्पा मारताय, बालकवरती पुस्तक वाचत बसले. खरंच सुट्टी महत्वाची असते. पुस्तक वाचतात? होय. पुस्तक कधी घेऊन आले? भानू, अहो या पुस्तकात किती साधे आणि सोपे उपाय सांगितलेत. अरे शोभा, तू आलीस, मी तुझ्यासाठी नाश्ता घेऊन येतो. आलो आलो. मोन्या, हो हे कोणतं पुस्तक वाचतोस? शोभा, छान पुस्तक आहे ते. त्या पुस्तकामुळे मला जोडीदाराशी कसं वागायचं हे कळलं, आणि त्यासाठी काय काय करायचं हे सुद्धा कळलं. हे पुस्तक वाचून? हो, खरंच.
शोभा, त्या पुस्तकातला 8 नंबरचा उपाय आहे ना, तो फार चांगला आहे, वाचून बघ. हा मी वाचते ना. तू जा जा कर. नाही वाच ना, 8 नंबरचा उपाय आहे तो वाच. नाही नाही मी वाचते, तू जा. नाही जा जा तिकडे ते काम कर. बर. आता आमच्या गावचा परशा बायकोचा खून केला. हो, पण आता नवऱ्यानेच बायकोचा खून करायचा ठरवल्यावर एकटी बाई काय करणार? अपुरुषात तेवढी ताकद असते, बाईनच सबुरीने घ्यायला पाहिजे. पण वहिनी कसं कळणार कोणाच्या डोक्यात काय आलं तर? हा, आणि केला एकदम खून बायकोचा, कसं कळणार? हा वहिनी, आणि आजकाल कोणाचा भरोसा नाही हो. हा, काय माहित ते सांगता येत नाही बघा. शोभा, पोहे. मोना, पोहे तिथेच ठेव, मी नंतर घेते. थंड होतील शोभा. हा मला थंडच खायचे आहेत. तू ठेव ना पोहे. बर. शोभा, मी जरा मार्केटमध्ये जाऊन येतो. कशाला? महत्वाची खरेदी करायची, मी जाऊन येतो मार्केटला. शोभाताई, हा तुम्ही पोहे खा की. भानू, मोहना बघ कसलं पुस्तक वाचतोय. मला वाटतं त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय. बघू. हा मला कसं पुस्तक का वाचत असतील? हातात आलं ते वाचत असणार. मोनेला काय अक्कल आहे काय? काय वाचावं काय काही कळत नाही का त्याला? ते हातात आलं ना म्हणून वाचतोय तो, दुसरं काही नाही. अरे किती उशीर, कधीपासून तुझी वाट बघतो आम्ही. नाही तर काय. अरे तुमचं बरं आहे यार, घरी कोणतरी कामाला तरी आहे. मला सगळे काम आटपून मीटिंगला यायचं माहितीये. ए मीटिंगचं लक्षात आहे ना? हो आहे. मग यायचं ना लवकर. ते सगळं सोडाय मोन्या. तू सांगितलेलं सगळं सामान बरोबर आणलंय ना? पाव फरसाण मटकी सगळं आणलंय ना? आणलं हे बघ, या 2 पिशव्या पहिल्या. अरे राहुल, घरी मिसळ पावचा बेत दिसतोय. काय स्पेशल? स्पेशल काही नाही, ते अंजूला आवडतं म्हणून. चला आलं बाबा ना. तुझे. ठीक आहे. ए मोन्या, मी सांगितलेलं सामान आणलंयस ना? हो आणलं. एक दे इकडे. माझं उरलेले पैसे. हो देतो. हा, हे बघ, हे 12 रुपये उरले. हे घे. अरे मोन्या, अरे तुला कांदे आणायला सांगितलेले ना? ते काय बटाटे घेऊन आलेस तू? कांदे सांगितले होतेस? नाहीतर काय. सॉरी, चुकून झालं. मग काय चुकून? आता बटाट्याची भजी करावी लागणार. तू पण ना यार. नायलॉनची दोरी कुठे गेली? हो, पण आता नवऱ्यानेच बायकोचा खून करायचा ठरवल्यावर एकटी बाई काय करणार? अपुरुषात तेवढी ताकद असते. मालक वरती पुस्तक वाचत बसले. त्या पुस्तकामुळे मला जोडीदाराशी कसं वागायचं हे कळलं. कसं कळणार कोणाच्या डोक्यात काय आलं तर? हा, आणि केला एकदम खून बायकोचा. शोभाताई, अहो या जोडीदाराला मारण्याचं काय डेंजर उपाय लिहिले आहेत. तू कशाला ते पुस्तक वाचते? बाजूला ठेव, न ते काम कर, बाहेर फेकून दे. अहो नाही, अहो ताई, मार्ग तर बघा. एक मार्ग आहेत. पोलीस बी चक्रवतील. हे बघा, केक मध्ये वाघाच्या मिशीचे केस टाकून मारणे. हे बघ भानू,
आपल्याकडे केकही नाही आणि वाघाच्या मिशीचा केस पण नाहीये. गप्पा बस जरा. अहो ताई, खून करण्याचे अजून लय मार्ग आहेत. हे बघा, तुरीने मारणे, गळा दाबून मारणे, गच्चीवरून फेकून देणे. सोबत आहे हे बरं आहे, आपल्या चाळीमध्ये गच्चीच नाहीये. तुम्ही वाचला. हा एक एक उपाय आहेत. अजून वाचून दाखवू का? नाही नाही, मला याची गरज नाही. आणि तू पण ते पुस्तक फेकून द्या. हा. नाहीये यार. नाहीये ना. सॉरी सॉरी. हा समीर, हा समीर, काय रे मोहन? ते तुला जे सामान आणलं ना त्यात तुला नायलॉनची दोरी सापडली का? नाही रे, आताच त्या पिशवीतून सामान काढलं मी. पण जरा बघतोस परत एकदा. अरे तुला सांगितलं ना, आताच त्या पिशवीतून सामान काढलं मी. आणि तुला खोटं वाटत असेल ना तर तू स्वतः बघ. ये, त्या पिशवीतून नाही बघ. नाही नाही नाही, राहू दे राहू दे राहू दे. ते कुठे गेली दोरी? मोहन, अरे आपल्या मदनला किंवा राहुलला विचार ना. हा चालेल चालेल, हा. त्यांना विचारतो. हा. समीर, हा? काहीतरी करपल्याचा वास येतोय. हो रे. तुझ्याच घरातून येतोय रे. अरे हो, तुझ्या बोलण्याच्या नादात माझी भाजी करपली. उगाच तुझ्याशी बोलत बसलो. अरे माफ करा समीर, चुकून झालं ते. मदन, हा मदन, हे मदन, अरे तुला ती पिशवी दिली ना, त्यात नायलॉनची दोरी आहे का रे? दोरी थांब बघतो. हा. मोन्या, तू आजकाल कढीपत्ता कमी आणायला लागला सर, आणि आलं पण नाहीये यात. महागाई आहे ना, आलं देत नाही त्यांनी रे फ्री, त्यामुळे नाहीये यात. नाही आहे का? जा बघ, जा दुसऱ्या कोणाकडे गेली आहे. बस बघतो. आणि काय रे मोन्या, काय? एवढी साधी गोष्ट तुला लक्षात राहत नाही. हा, म्हणून शोभा वहिनी तुला सारख्या बडबडत असतात. जा बघ, जा लवकर. त्यांना कळलं ना तुझी काही खैर नाही मग. हो बघ. हे राहुल, राहुल, मी तुझ्या त्या पिशव्या दिल्या ना सामानाच्या सगळ्याच्या, एक नायलॉनची दोरी आली का बघ ना जरा. हे नंतर बघतो, थांब जरा. ए राहुल, असं काय करतोयस? हा, बघ ना, आली असेल तर दे ना त्यांना त्यांची. हातच नका काढायला बसलो ना. राहुल, आणतो. बघते तर दाखव. हे तर बघ, ऐका बघ. हा, दोरी ऐका. काय नाही, एवढं सांगितलं तर तेवढंच आणलंय. कुठे दोरी गिरी? ताई, हे बघा, नायलॉनच्या दोरीचा असा करा वापर, संपा जोडीदाराला आणि दुसऱ्यावर फोडा खापर. हे खून कसा करायचा ते सांगतोय का चारोळ्या लिहितोय? अहो ते सोडा, हा मार्ग बघा. म्हणजे खुना पण करायचा आणि नाव दुसऱ्यावर येणार. म्हणजे एकाच दगडात दोन पक्षी. बरं झालं घरात नायलॉनची दोरी नाही. हो ना? काय? मग अशी घाई मध्ये सामान घ्यायला जातो असं सांगितलंस ना? हो, सामान कुठे? मी आणलं होतं पण हरवलं. अरे पण एवढं काय आणायला गेला होतास? हा, मी दादा. हो. ही घ्या तुमची नायलॉनची दोरी. द्या. अगं. घे, घे, घे. हा, दादा ते राहुलने ना एकच पिशवी चेक केली, दुसरी पिशवी चेकच नाही केली. हा, अहो की काय पिंजून काढली तुम्ही या दोरीसाठी, पण मला सापडली बघा. हा. शोभाताई, बघितलं का, मालकांच्या हातात नायलॉनची दोरी आहे.
मालक हेच सामान आणायला गेले होते